बीडमध्ये आपण ही गाय पाहतोय. या ठिकाणी पाहिला गेलं तर 51,000चं बक्षीस मिळवलंय. ही लहान गटामध्ये आहे देवणी. मी जाणून घेण्याचा प्रयत्न, स्वतः तुम्ही मालक आहेत कायचे? तुम्ही मालक आहेत. बरं, किती वाजता हे बक्षीस तुम्हाला जाहीर झालं? 12 वाजता. मुख्यमंत्र्यांच्या त्या मंचावरच जाहीर झालं. आता काय हिचं सांभाळ वगैरे तुम्ही कसं करताय? पेंड वगैरे काही हरभरा गहू हे ते देतो सर. याच्या अगोदर कधी एक एवढं मोठं बक्षीस जिंकलं होतं का? मद्रासला जिंकलतो. मद्रासला. मद्रासला साहेब. रेग्युलर मध्ये पशुप्रदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात या गायला घेऊन? हो साहेब. पुन्हा दिल्लीला गेलो आणि सिंधुदुर्गला गेलो. पुन्हा बेंगळूरला पहिलाच केला हो. किती गाय आहेत अशा तुमच्या? माझ्याकडे काही 4 होत्या साहेब. फक्त एकच आणली? आता एकच ठेवला मी. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया. मात्र इकडं ही मोठ्या गटामधली ही देवणी गाय आहे आणि तिनं पण तब्बल किती हजाराचं बक्षीस मिळवलं ही ना? 41,000चं बक्षीस मिळवलंय. ही एकदा व्यवस्थितरित्या एकदा फिरवा. खरं तर बक्षीस जे आहे ते बऱ्याच या ठिकाणी पशूंनी मिळवलेले आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. देवणी गाय आहे. दादा थोडं 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 अलीकडे ही ह्यांची एक दाखवा. हिनं बक्षीस वगैरे मिळवलंय का? नाही का? येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असन. मात्र प्रत्येकाला म्हणजे सूर्यधनु चॅनलच्या माध्यमातून जे आपण व्हिडिओच्या माध्यमातून कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे सगळे व्हिडिओ दाखवतोय. प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपली पण गाय या व्हिडिओच्या माध्यमातून यावी ही. आणि त्यानंतर मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो ही किती वर्षाची दादा 41,000 मिळवलेले? हे 6 वर्षाची आहे. आता तिसऱ्यानं गाभण आहे. पहिल्यानं कालवड दिली. किती महिने झालं गाभण आहे? आता हे 7 महिन्याची आहे. तर माळेगावामध्ये 24ला चॅम्पियन मॅच मारली आणि त्यावेळेस कितीचं बक्षीस मिळवलं होतं माळेगावमध्ये? तेव्हा काही नव्हतं 25,000चं. आणि तेव्हा तिथं हिची कालवड आहे. तेव्हा ती मला एक सांगा, आता 25 हे 41,000चं ही तर सगळ्यात मोठं बक्षीस आहे का? या ह्याच्या वरी एखादी बक्षीस मिळवलेलं आहे? मिळवलेलं की आम्ही चिपळूणला जातो. नाही, मी काय म्हणायला लागलो, 41,000च्या वरती एखादं बक्षीस मिळवलंय का हे सर्वात मोठं बक्षीस आहे? राजाचं माळेगावचं बक्षीस आणलं साहेब 26ला चॅम्पियनचंच. आणि हे आहे बालाजी मारुती केंद्रे कुणकी तालुका जळकोट जिल्हा लातूर. हा 90 49 49 42 76 मोबाईल नंबर. गाय जर जर तुम्हाला करायची म्हणलं, विकायची म्हणलं, तुम्ही किंमत वगैरे काही सांगता का ह्याची? तर साहेब आपल्याला विकायची नाही. हा म्हणजे आपली लक्ष्मी आहे. आपल्याला घरीच पोसायची. आपली पिढी गेली आहे. अजून आमच्या लेकराची चालली आहे. ते पुढं चालून कुटुंबाला निरोप तिकडं गावाकडे सांगितलं का किंवा गायीनं 41,000चं बक्षीस मिळवलं? चांगलं साहेब. नात्याला चांगलं, पोरायला चांगलं, सुनाला चांगलं. म्हणजे कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे म्हणा. आई वडील तर नाहीत पण सगळ्या कुटुंबाला चांगलं साहेब. ओके, धन्यवाद. येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बक्षीस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एवढे अपडेट्स दाखवणं देखील आपल्यासाठी खूप कठीण आहे. मात्र जेवढे अपडेट्स आपल्याला दाखवता येतील तेवढे आम्ही दाखवण्याचं काम करूयात. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यझुंबडी या बीड परळी.